इंडियासाठी खेळणं असं माझ्या डोक्यात नव्हतंच. मला फक्त मुंबईसाठी खेळायचं होतं. एक जण कोणी टाळी पण नाही मारली आणि वेंगसरकरांनी मला जो लुक दिला ना, नंतर मला सांगितलं त्यांना की हा टीम गेम असतो, हे तुझ्यासाठी नाही आलो आहे मी इकडे खेळायला. व्हेरी अग्रेसिव्ह कॅप्टन. आणि आमची आमचं फास्ट बॉलिंग युनिट खूप स्ट्रॉंग होतं. सो ॲबी, सलील, पारस, अजित. आम्हाला विनोद कांबळी ॲज अ बॅट्समन काय चीज होती ते जरा सांगा. हे जे आजकाल IPL मध्ये स्पिनर्स आहेत ना, अर्ध्या जणांनी रिटायरमेंट घेतली असती. त्यांनी एवढा मारला असता त्यांना. किंग ऑफ स्पिन ऑन अ टर्निंग ट्रॅक, एनी ट्रॅक. इट वॉज रनिंग वेल, बट आय मेट विथ अ व्हेरी बॅड रोड ॲक्सिडेंट and I was on crutches for about 5 or 6 months, and my company went down, and I was sitting at home. My wife was basically the sole bread earner at that time. She used to work for Times of India. नायकीने मला युरोपला बोलवला होता की कारण हे जे 2011मध्ये ब्लीड ब्लू म्हणून एक कॅम्पेन झाली आणि दॅट बिकेम रिअली मॅसिव्ह बिकॉज इंडिया वन द वर्ल्ड कप. विराट कोहली बरोबर काम केलंय, रोहित शर्मा बरोबर काम केलंय, क्रिस्टियानो रोनाल्डो बरोबर काम केलंय. फुटबॉल आणि क्रिकेट. हो, मी सगळ्यांना म्हणतो की जे येतात मला की मला हे स्टार्ट करायचं आहे, मला ते स्टार्ट करायचं आहे, मी आधी म्हणतो की तुम्हाला जेवढं डिफिकल्ट वाटतंय त्याच्यापेक्षा 100 पटीने डिफिकल्ट होणार आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांच्या विशेष भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत क्रिकेटर, सिलेक्टर, बिझनेसमन आणि बाकी बरंच काही असे जतीन परांजपे. जतीन परांजपे, स्वागत आहे स्पोर्ट्स कट्टामध्ये. तुम्ही आज इकडे आलात त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू. नाही थँक्यू. मला खूप हे पेंडिंग होतं, तर फायनली वी आर डुईंग इट. आणि आपल्या या सेटअपमध्ये पहिला शो करतोय आणि तो तुमच्याबरोबर करतोय, याचा मला खूप आनंद होतोय. तर आपण बिझनेस ऑफ स्पोर्ट्स आणि बाकी रोनाल्डो, विराट कोहली याच्यावरती येऊच या. हो, पण तुमच्या घरातच क्रिकेट होतं. हो. तर लहानपणापासूनच क्रिकेटर व्हायचं हे असं डोक्यात होतं का ते नॅचरलीच प्रोग्रेशन होत गेलं? असं काही डोक्यात नव्हतं. माझा पहिला स्पोर्ट ॲक्च्युली शाळेत हॉकी होता. कारण मी डॉन बॉस्कोमधला आहे. तर डॉन बॉस्को माटुंगाची खूप एक हॉकीची ट्रेडिशन असते. तर माझा पहिला स्पोर्ट हॉकी होता. पण आमच्या शाळेत एक कुमार तामाणे म्हणून कोच होते. तर एकदा मी क्वाड्रँगलमध्ये खेळत होतो, तर काहीतरी काच वगैरे फुटली कुठल्या क्लासरूमची आणि ते आले. तर मला वाटलं आता झालं, म्हणजे काहीतरी आता पनिशमेंट वगैरे मिळणार आपल्याला. पण ही सेड की नाही, तू उद्यापासून प्रॅक्टिसला ये. तर मी मग गेलो आणि जर्नी तशी झाली. आणि आज किती सरप्रायझिंग आहे की डॉन बॉस्कोची अकॅडमी पण आम्हीच चालवतो. सो मी रोज त्या ग्राउंडवर ऑलमोस्ट असतो जिकडे मी पहिला लेदर बॉल बघितला आणि पहिल्यांदा खेळलो. पण हे वयाच्या किती, 10वी 11वी वर्ष? मी एक 9-10 वर्षाचा होतो तेव्हा. 5वी का 6वीत होतो मी. तर तेव्हा हे सगळं चालू झालं. आणि माझे बाबा हे दादा युनियन मध्ये होते आणि ही वॉज स्टील प्लेइंग ॲट दॅट टाइम. ही वॉज स्टील प्लेइंग. हो. आणि मी ॲक्च्युली जायचो मॅचेसना स्कोरिंग करायला. तर आजकाल जे सगळं डिजिटली होतं, तर मी त्या मोठ्या स्कोरबुकवर, आज पण असेल दादा युनियनकडे खूप स्कोरबुक्स आहेत अजून. तर मी स्कोरिंग करायचो आणि तसा माझा इंटरेस्ट वाढला. कारण तेव्हा दादा युनियनची टीम खूप स्ट्रॉंग होती. आणि तेव्हा विक्रम दत्त, किशोर रबाड्या, रमेश राजदे, अवी कर्णिक, नंतर श्रीधर मांडले, सुभाष क्षीरसागर, असे सगळे प्लेयर्स होते. आणि ते मला खूप, म्हणजे कोणतरी येऊन मला नॉकिंग करवायचं आणि मी तसं कोणाची तरी बॅट घेऊन, अरे तू लेफ्ट हँडर आहेस, तू ये खेळायला. तर असं सगळं सुरू झालं. आणि मला खूप, म्हणजे केव्हा मी प्रेमात पडलो या क्रिकेटच्या मला कळलं पण नाही. पण मी खूप सातत्याने जायचो स्कोरिंग करायला. आणि तेव्हा मला आय थिंक खूप मला एवढ्या मॅचेस बघितल्या खेळायच्या आधी की तो खूप फायदा झाला. पण ज्याच्यावरती तुम्ही पण पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि क्रिकेटवर पण वडिलांनी कधी शिकवलं ते लहानपणी? मला ॲक्च्युली
हो आणि नाही. जेव्हा मी चालू केलं तेव्हा मला हडकर सरांच्याकडे त्यांनी पाठवलं, हेमंत हडकर, आणि नंतर मला वसंत अमलाडी सरांकडे पाठवलं. आणि अमलाडी सरांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. म्हणजे 2 वर्ष त्यांचं नेट असायचं पारसी जिमखान्याला, मरीन लाईन्सला. ते राहायचे चित्रा सिनेमाच्या समोर जो गुरुद्वारा आहे त्याच्या पाठी ते राहायचे. आणि रोज सकाळी मला 6 वाजता येऊन टॅक्सीमध्ये ते घेऊन पारसी जिमखान्याला जायचे. आणि 2 वर्ष त्यांनी जुबिन बरूची आणि माझ्यावर मेहनत घेतली. तर त्यांचे 2 स्टुडंट्स होते तिकडे, जुबिन आणि मी. आणि पूर्ण पारसी जिमखान्याची टीम असायची. त्याचा परवेज कुपर, सीझर परेरा, सगळे मोठे मोठे बॉलर्स येऊन टाकायचे मला बॉलिंग. आणि त्यांनी मला खूप शिकवलं. 2 वर्ष खूप मेहनत घेतली. आणि म्हणजे काय माणूस होता. म्हणजे माझा 1 रुपया पण नाही घेतला माझ्या बाबांकडनं त्यासाठी. आणि ते मला येऊन टॅक्सीनी पिकअप करून घेऊन जायचे. असं नव्हतं की ही वॉज व्हेरी वेल ऑफ. ही वॉज अ सुपरवायझर इन वन ऑफ द टेक्स्टाईल मिल्स. पण खूप म्हणजे अमेझिंग. म्हणून आय थिंक माझं फाउंडेशन ॲज अ बॅट्समन तिकडनं स्ट्रॉंग झालं. पण एज ग्रुप क्रिकेटमध्ये मुंबईमध्ये यू स्टार्टेड? हो. म्हणजे अंडर 15ला मी गेलो पहिल्या वर्षी. आणि तेव्हा मी सचिनला भेटलो होतो. सचिन होता 10 वर्षाचा, मी होतो 11 वर्षाचा. आणि आम्ही दोघं सिलेक्ट नाही झालो. दोघंही सिलेक्ट नाही? अंडर 15मध्ये दोघं सिलेक्ट नाही झालो. आणि आम्हाला कारण दिलं की तुम्ही खूप लहान आहात म्हणे. तर म्हणजे अंडर 15मध्ये कोण लहानच खेळणार ना, अजून कोण खेळणार. तर आम्ही ॲक्च्युली भेटून वानखेडेला भेटून मग आम्ही एकत्र 85 नंबरची बस घेऊन शिवाजी पार्कला गेलो. आणि तिकडनं मी चालत टिळक ब्रिजून माटुंग्याला आलो. आणि तो त्याच्या आजीकडे राहायचा तिकडे. तशी आमची भेट झाली. हो, पण अंडर 15पासनं मुंबईसाठीच खेळलो. हो. पण तेव्हा सिलेक्शन नाही झालं, तर सिलेक्शन अंडर 15ला कधी झालं? नंतर नेक्स्ट इयर झालं. आणि मी तेव्हा पण लहानच होतात? हो, तेव्हा पण लहान. म्हणजे काय कारणाला काय अर्थच नसतात. तर मी पहिल्यांदा जेव्हा सिलेक्ट नाही झालो तेव्हा मी घरी गेलो आणि सांगितलं की नाही, मला सिलेक्ट नाही केलं. तर तेव्हा बाबांनी सांगितलं होतं की तुझा जॉब आहे खेळणं, तू तुझा जॉब कर. सिलेक्टर्सचा जॉब आहे सिलेक्शन करणं, ते करतील. सो यू शुड नॉट बी बॉदर्ड. आणि ती एक ओळ माझ्या डोक्यातच आहे. इवन वेन माय स्टुडंट्स कम टू मी अँड से की सर अंडर 23साठी मी नाही झालो, तर मी जस्ट म्हणतो की हा वेळ आपण प्रोडक्टिव्हली यूज करूया. तर व्हेरी अर्ली इन द डेज एकदम द इथॉस ऑफ प्लेइंग द गेम वॉज सेट. पण मुंबईसाठी मग ग्रॅज्युअली ते प्रोग्रेशन? हो, तेव्हा अंडर 17 म्हणून एक एज ग्रुप होता. अंडर 19 मुंबईचं एक काय म्हणायचं कम्पेटेटिव्ह ॲडव्हान्टेज असं असतं की अंडर 15मधला चांगला मुलगा ते इमिजिएटली अंडर 19मध्ये घेऊन जातात. अंडर 19मधला चांगला मुलगा इमिजिएटली रणजी ट्रॉफीमध्ये घेऊन जातील. सो तसं आम्हाला एक अंडर 17 आम्हाला एक डबल प्रमोशन देऊन अंडर 19ला घेऊन गेले. कारण तेव्हा चांगले सिलेक्टर्स होते. मिलिंद रेगे वगैरे वर रिअली गुड सिलेक्टर्स. मिलिंद रेगे म्हणजे मुंबई क्रिकेटबद्दल त्याच्यामुळे मिलिंद रेगे आपल्याकडे येऊन गेले. ते म्हणून त्यांनी मुंबई क्रिकेटबद्दल त्या पिरियडबद्दल खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याला. आणि तर अशी प्रोग्रेशन होत गेली. आणि नंतर एक चांगलं कॉलेज मिळणं खूप गरजेचं असतं फॉर अ क्रिकेटर. तर मला पहिल्यापासून पोद्दारलाच जायचं होतं. कारण मी ऐकलं होतं की रवी शास्त्री पोद्दारचं आहे. तर मला खूप रवीबद्दल खूप असं ॲडमिरेशन होतं. पण लकीली मला पोद्दारमध्ये पण मिळालं. आणि मला दादा युनियनसाठी पण खेळायचं होतं. तर सगळं ते सुरळीत पडत गेलं. पण कारण त्यावेळी म्हणजे कदाचित अशी परिस्थिती होती की मुंबईसाठी डेब्यू मिळणं अवघड होतं. इंडिया हे आधी होऊन जाऊ शकत होतं अशी. म्हणजे त्या लेवलची कॉम्पिटिशन मुंबईच्या टीमसाठी होती. प्रोबॅबली तुमच्या वेळेची जनरेशन वॉज द लास्ट जनरेशन जेव्हा एवढी कॉम्पिटिशन होती. नंतर ते थोडंसं 2000 नंतर ते डीप होत गेलं. तर मुंबईचं सिलेक्शन किती सॅटिस्फॅक्शन देऊन गेलं? आणि म्हणजे आणि मुंबईमध्ये नंतर कसा प्रवास झाला मुंबईसाठी? तू बिलीव्ह नाही करणार की मला इंडियासाठी खेळणं असं माझ्या डोक्यात नव्हतंच. मला फक्त मुंबईसाठी खेळायचं होतं. आणि मला खूप मुंबई टीमची म्हणजे अजूनही मी खूप इमोशनल होतो वेन आय थिंक अबाउट द मुंबई टीम. पण तेव्हा मला माय ॲस्पिरेशन वॉज की मुंबईसाठी खेळायचं. आणि 2 टप्पे असतात. एक चांगल्या कॉलेजसाठी खेळायला लागतं, एक चांगल्या कॉर्पोरेट टीमसाठी खेळायला लागतं. तर मी तेव्हा सनग्रेस मफतलालमध्ये
आम्हाला म्हणजे सचिन, विनोद आणि मला पण थोडं असं ते हेल्प करायचे, कारण हेमंत वांगणकर होते तेव्हा. बाबा इज व्हेरी गुड फ्रेंड, आणि ते आम्हाला किट वगैरे द्यायचे. तर 2-3 वर्ष ते मला सपोर्ट करत होते. सो वेन आय स्टार्टेड स्कोरिंग रन्स फॉर पोद्दार अँड आय न्यू की आय हॅव टू प्ले टाईम शील्ड, तर मी जाऊन त्यांना सांगितलं की मी आता अवेलेबल आहे. मला वाटलं ते ओपन आर्म्सनी घेतील मला, पण मला म्हणाले की नाही, आमची टीम खूप स्ट्रॉंग आहे, तू फिट नाही होणार या टीममध्ये. असं क्लिअरली. हो, पण चांगलं झालं की क्लिअरली. तर मी म्हणालो यार मला बी डिव्हिजन वगैरे नाही खेळायचं आहे, मला ए डिव्हिजन खेळायचं आहे. आणि लकीली मला मिलिंद रेगेंनी मग ऑपॉर्च्युनिटी दिली. ही कॉल्ड मी अप वन इव्हनिंग आणि ही सेड की यू विल बॅट नंबर 3 and we'll give you a fair run. So that's how I started playing for Tatas. आणि मग टाटाज खूप स्ट्रॉंग टीम होती. म्हणजे जेव्हा मी खेळलो ती टीम म्हणजे काय टीम होती. दिलीप वेंगसरकर कॅप्टन, रवी शास्त्री, लालचंद राजपूत, शिशिर हतंगडी, ॲलन सिप्पी, किरण मोरे, नंतर हो, आणि त्याच्यात 3 नंबरला हो. आणि म्हणजे मी पहिली मॅच एअर इंडियाच्या अगेन्स्ट खेळलो तर लालू, शिशिर, 3 मी, 4 दिलीप वेंगसरकर, 5 मिलिंद गुंजाळ, 6 ॲलन सिप्पी आणि 7 किरण मोरे अशी टीम होती, आणि 8 साईराज भोवतुले. सो म्हणजे खूप म्हणजे चान्सेस खूप दिले, आणि लकीली आय कुड स्कोर सम रन्स. सो कारण ही म्हणजे या बॅटिंग लाईनअप मध्ये 3 नंबरला हो बॅटिंग येणं म्हणजे हे मिलिंद रेगेंनी केलं म्हणूनच म्हणजे, आणि म्हणजे स्पॉटिंग द टॅलेंट बेसिकली. आणि ही दादा युनियनची कल्चर होती. मिलिंद रेगे वॉज दादा युनियन, वेंगसरकर वॉज दादा युनियन. ही दादा युनियनची कल्चर होतं, हे कल्चर होतं त्यांचं की चांगला प्लेअर दिसला की पुट देम इन ॲट द डीप एंड, अँड 3 नंबर इज ॲज डीप अन एंड कॅन गेट. सो तसं झालं. पण खूप मला शिकवलं शिशिर, लालू, मिलिंद गुंजाळनी खूप. म्हणजे आय हॅव गॉट अमेझिंग अमाऊंट ऑफ रिस्पेक्ट फॉर हिम, की खूप मला त्यांनी बॅटिंग करताना पण खूप सांगायचे, आणि खूप असं प्रोटेक्टिव्ह माझ्या. ही वॉज व्हेरी प्रोटेक्टिव्ह अबाउट मी. आणि ट्रिमेंडस प्लेअर. हिरवाणीची पॅन्ट काढली होती त्यांनी त्या एअर इंडियाच्या अगेन्स्ट. स्टेप आउटून एक्स्ट्रा कव्हरवरनं गुगली टाकला की मिड विकेटवरनं. तर मी बघत होतो नॉन स्ट्रायकिंग, काय चाललंय काय तर हे कसे खेळताय ते, काय करताय ते. आणि मग मला सांगायचे आता तू आरामात खेळ, मी मारतोय म्हणून तू नको जाऊ मारायला. तर असं खूप शिकायला मिळालं. ती खूप म्हणजे टीमच वेगळी होती ती. नाही, मिलिंद गुंजाळनी पण आपल्याशी गप्पा मारल्या माहिती आहे. मी बघितलाय तो शो. हा एपिसोड मी फक्त टाटाज बद्दल पण करू शकतो. एवढा पुळका आहे मला त्या सगळ्या प्लेयर्सचा. खूपच हेल्प केलं, म्हणजे सेल्फलेसली हेल्प केलं. राजू कुलकर्णी, शिशिर हतंगडी, मिलिंद रेगे, दिलीप वेंगसरकर. पहिल्या मॅचला मी 96वर आउट झालो. मला खूप एक असं खास असायची की आय वॉन्टेड टू रीच माय 100 विथ अ 6 ऑल द टाइम. तर हिरवाणीला मी मारायला गेलो. परवाच मी एक लंचला गेलो होतो पारसी जिमखानाला, आणि मी म्हणालो मी एवढी बाउंड्री पण नाही क्लिअर करू शकलो, छोटी आहे ती बाउंड्री. आणि मी आउट झालो 96वर. पण वी वर इन अ लिटल बिट ऑफ अ स्पॉट, आणि मी आउट झालो. तरी मला वाटलं मी आतमध्ये येताना मला सॉलिड आय विल गेट अ स्टँडिंग ओवेशन वगैरे. एक जण कोणी टाळी पण नाही मारली. आणि वेंगसरकरांनी मला जो लुक दिला ना, नंतर मला सांगितलं त्यांना की हा टीम गेम असतो, हे तुझ्यासाठी नाही आलोय मी इकडे खेळायला, तर हे सगळे एक दे आर एम्बेडेड इन माय हेड. आणि त्या एज, कारण त्यावेळी ते सगळे सिनियर्स होते. हो. आणि तेव्हा सगळी नावं होती, ते सगळेजण. हो. आणि डायरेक्ट डेब्यू 4-5 जणांनी केला. समीर दिघे, ॲबी कुरुविल्ला, साईराज भोवतुले, पारस ममरे आणि मी. या 5 जणांनी त्या टाटा टीम मध्ये डेब्यू केलं. या मे बी पारस केम अ इयर लेटर. या सो इट वॉज गुड. आणि मग मुंबईचा डेब्यू कधी झाला? मुंबईचा डेब्यू ते प्रॉबेबल्स वगैरे अनाऊन्स केलेले. बिगेस्ट जोक इट इज दॅट प्रॉबेबल्स. आजकाल तर काय 80-100 वगैरे प्रॉबेबल, म्हणजे सगळ्यांनाच ते करतात. म्हणजे ऍक्च्युली दे शुड रिलीज अ लिस्ट ऑफ 100 पीपल हू आर नॉट सिलेक्टेड, बाकी 5000 सिलेक्ट, अशी ही लिस्ट काढायला पाहिजे. पण वाटेल ते चाललंय जे चाललंय ते. पण तेव्हा प्रॉबेबल्समध्ये मी नव्हतो. आणि बट आय वॉज स्कोरिंग रन्स फॉर टाटाज. सो आय गॉट 96 फर्स्ट गेम. सेकंड गेम आय गॉट अ बिग 100 अगेन्स्ट इंडियन ऑइल आय थिंक ॲट हिंदू जिमखाना. आणि मॅच संपली आणि रेगे वॉज द चेअरमॅन ऑफ सिलेक्टर्स फॉर मुंबई. आणि ही सेट जा लवकर वानखेडेला जाऊन तो BCCIचा फॉर्म भर. पण आय सेट सर ती डेट गेली आहे. काही नाही, तू जाऊन भर, आम्ही बघून घेऊन नंतर.
नेक्स्ट डे वॉज द सिलेक्शन अँड दे पिक्ड मी इमिजिएटली, यू नो. या, दे पिक्ड मी, दे प्लेड मी, आय गॉट 100 ऑन डेब्यू अंडर शिशिर. आणि हनु सर कोच होते, हनुमंत सिंग, अनदर पर्सन हू रिअली हेल्प मी अ लॉट. पण डेब्यूला म्हणजे त्यावेळी निकमध्ये असल्यामुळे डेब्यूला हो डेब्यूला 100. वी वर प्लेइंग गुजरात इन सुरत, आणि माझी बहीण सुरतला राहते, तर रेल्वे स्टेडियमवर मॅच होती आणि माझ्याबरोबर JP जाधव बॅटिंग करतो, जयप्रकाश जाधव. आणि काहीतरी 85ला मी त्या एका लेफ्ट आर्म स्पिनरला असा पुल करायला गेलो आणि बॉल खालती राहिला. आय मस्ट हॅव बीन प्लम ऑनेस्टली. त्या अंपायरनी कसं नॉट आउट दिलं माहीत नाही. इट वॉज द लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, आणि त्या ओव्हरनंतर मला वाटलं JP म्हणेल नाही रे, डाऊन द लेग साईड होता वगैरे असं काहीतरी, यू नो, म्हणजे कन्सोल करेल. JP येऊन म्हणाला, अरे तू मधलाच मारला यार, आडवा. Yeah, so some incidents stay with you, but I got 100 on debut. पण त्यावेळी कोण होता टीम मध्ये डेब्यू केला तर? शिशिर साई आणि मी एकत्र डेब्यू केला. समीर दिघे होता त्या टीम मध्ये. सो शिशिर, राजू कुलकर्णी, JP जाधव, मायसेल्फ, समीर, नंतर ॲलन सिप्पी होता की नाही मला आठवत नाही. ॲलन सिप्पी, विनोद कांबळी होता. विनोद कांबळी होता टीममध्ये. नंतर समीर दिघे, राजू कुलकर्णी, रवी ठक्कर असेल बहुतेक, तर इक्बाल खान होता त्या टीममध्ये. तर अशी एक, बिकॉज बाकी सगळे स्टार्स वर ट्रॅव्हलिंग ॲट दॅट टाइम. पण विनोद कांबळे त्यावेळी ट्रॅव्हल करत होते. विनोद हॅड नॉट येट प्लेड फॉर इंडिया. आय थिंक लेटर ऑन इन दॅट सीझन, ऑर मे बी 92 मध्ये, 92, 93, ही डेब्यूट. पण मुंबई क्रिकेट बरोबर टायटल्स पण आली, सगळंच आलं, पण कुठल्या मुंबईच्या टायटलनी इट गेव यू इमेन्स सॅटिस्फॅक्शन? आय थिंक जी अंडर रवी शास्त्री आम्ही जिंकलो 93-94 मध्ये. तेव्हा मी आता एक वानखेडेसाठी एक 50th इयरचं एक काहीतरी एक कॉफी टेबल बुक येत आहे. त्याच्यात दे आस्क्ड अ फ्यू प्लेयर्स टू राईट अबाउट युअर फेवरेट वानखेडे मेमरी. आणि मी त्याच्यात म्हणालो आहे की अंडर रवी शास्त्री that young team outfought and outthought experienced Bengal team in the final. So that was a very, very great victory for me, because I got runs at the start of the season, then I got 100 against Haryana, and नंतर I just got stuck. 3-4 innings माझ्या रन्सच नाही झाल्या. मला आठवतं नेहरू स्टेडियमवर मॅच होती, सेमीफायनल वर्सेस महाराष्ट्र. हो, सुलूनी 100 केले होते 6 का 7 नंबरला येऊन. तर तिकडे शंतननी एक वाईड असा टाकला मला, आणि मी बोललो अरे यार मस्त, आता एक चांगली एक बाउंड्री तरी मिळेल. आणि एवढा वाईड बॉल पण इनरेजनी येऊन हिट माय स्टंप, यू नो. So when things go wrong, they just go wrong. But I was in the final, I was determined. I was batting 21 in the first innings. We had kept a green track at Wankhede. Chetan Sharma, Prashant Vaidya, Sagar Moisein Sharma, चांगला अटॅक होता त्यांचा. अँड आय वॉज बॅटलिंग अवे 21, आणि अमोल मुजुमदार बरोबर 3rd रनला रनआउट झालो मी. तर at Wankhede. So when I went in the second innings, we needed 140. We still needed about 80 or 90 to get. आणि बॉल सॉलिड फिरत होता. सो आय वॉज कीन ऑन एंडिंग अप नॉट आउट अँड, यू नो, टेकिंग द टीम होम. सो दॅट वॉज ब्युटिफुल विन. देन ऑल द विन्स आर स्पेशल. रवी शास्त्रीने परत येऊन, हो, अँड दॅट वॉज रवीज लास्ट फर्स्ट क्लास. पण रवी शास्त्रींबरोबरचा अनुभव कसा होता, आणि त्याचा इंडियाच्या टीम वरती नंतर झाला? रवी इज, कारण आपण CCBK मध्ये तुम्ही या सीझन बद्दल बोललोय, पण तरी एक रवी शास्त्रींचा मुंबई टीम वरती झालेला इम्पॅक्ट, आणि नंतर तुम्ही इंडियामध्ये त्यांचा बघितलं. हो, आणि रवीज पर्सनॅलिटी इज कन्सिस्टंट. ही इज अ प्लेयर्स कॅप्टन, ही इज अ प्लेयर्स कोच, आणि he believes he is a fantastic reader of the game. Fantastic. Even when you hear him commentate, you have to pick out. He will say that one line and it will come true, you know. गावस्कर आणि रवी शास्त्रीकडे ते दोघांकडे आहे ती फोरसाईट. सो आय थिंक he looks at the game very differently. आणि मी विचार करायचो की जे रवी म्हणतो ते आउट ऑफ, यू नो, ऑफ द ग्रिड बोलतो. And then I realized that as a player also he had very limited talent, but he found his way to score runs, to take wickets, and he would pass on that कि, you know, ये situation में ऐसा करना चाहिए, और वो bowler के against ऐसा करना चाहिए. So he was a very hands-on kind of a guy, आणि juniors ना खूप तो एकत्र घेऊन, you know, खेळायचा. So highest amount of respect for Ravi. पण त्याचं टीम इंडियावरती पण तोच, हो, म्हणजे जे कारण हे ॲग्रेशन होतं, म्हणजे विराट कोहलीच्या जनरेशन बरोबर रवी शास्त्रीनी, म्हणजे यू कॅन इमॅजिन काय होत असेल त्या ड्रेसिंग रूम मध्ये, राईट. तर दोघं एक्स्ट्रीमली अग्रेसिव्ह,
आणि those are the seeds sown for this aggression right now. Because that time it was की go and play your natural game. आणि आपण ह्या सिरीजमध्ये बघतोय की वी नो दॅट वी कॅनॉट राईट दिस इंडियन टीम ऑफ ॲट एनी टाइम बिकॉज दे हॅव दॅट अग्रेशन टू बाउन्स बॅक व्हेरी व्हेरी क्विकली. व्हेरी ट्रू. पण टीम इंडियाचा नंतर डेब्यू झाला तर त्याचं थोडंसं डिसअपॉइंटमेंट आहे की तो जास्ती ऍक्च्युली. आणि सहारा कपला नक्की काय झालं? आय ट्विस्टेड माय अँकल अँड आय हर्ड द लिगामेंट टेअर. इट जस्ट म्हणजे फटकन इट वेंट अँड की the swelling just in a minute the leg had become like one coconut really. But anyway that happens and then I could not get back into the Indian team. But I played for Bombay for a couple of seasons and by that time I had made my mind up ki I wanted to do something apart from playing but wanted to remain in the sport and in sports basically. पण रणजीमध्ये सचिन विनोद बरोबरच्या काही मॅचेस होत्या का की ज्याच्यामध्ये स्टेट विथ किंवा सचिनची कॅप्टन्सी सुद्धा? हो, सचिन वॉज अ व्हेरी अग्रेसिव्ह कॅप्टन आणि आमची आमचं फास्ट बॉलिंग युनिट खूप स्ट्रॉंग होतं. सो ॲबी, सलील, पारस, अजित, संतोष सक्सेना, तर हे 5 फास्ट बॉलर्स होते. तर आमची प्रॅक्टिस पण सकाळी व्हायची. सकाळी आम्ही मुद्दामून लवकर ठेवायचो प्रॅक्टिस 6:30 7 o'clock in the morning. आणि ऑल द विकेट्स यूज टू बी ग्रीन टॉप, फुल्ली ग्रीन टॉप. सो प्रॅक्टिस यूज टू बी सुपर चॅलेंजिंग आणि अँड दॅट वी हॅड डन बिकॉज वी वॉन्टेड टू प्ले द मॅच ऑल्सो इन द सेम वे. सो ही सेट की आपला एवढा चांगला पेस बॉलिंग अटॅक आहे तर वी शुड कीप ग्रीन टॉप्स. आणि टॉस हरलो तर आपली बॅटिंग येईल पण आपण करू 270 300 वगैरे करू. सो ही वॉज अ व्हेरी अग्रेसिव्ह कॅप्टन, व्हेरी अग्रेसिव्ह कॅप्टन अँड अगेन अ प्लेयर्स कॅप्टन. ती 90s ची टीम दे आर व्हेरी फॉन्ड ऑफ हिम. आणि आत्ता विनोद कांबळीचं आत्ता जे चालू आहे, जे ट्रोलिंग होतं ते जाऊ दे, पण आम्हाला विनोद कांबळी ॲज अ बॅट्समन काय चीज होती ते जरा सांग. हे जे आजकाल IPL मध्ये स्पिनर्स आहेत ना, अर्ध्या जणांनी रिटायरमेंट घेतली असती. त्यांनी एवढा मारला असता त्यांना. किंग ऑफ स्पिन ऑन अ टर्निंग ट्रॅक, एनी ट्रॅक, किंग अगेन्स्ट स्पिन. ऑल दीज बॉलर्स वी आर सीइंग, आय विल नॉट टेक एनी नेम्स, पण चोपले असते असा प्लेयर होता. ही कुड हिट अ गुड बॉल फॉर अ बाउंड्री. He had that talent. He was not good against the short ball. He didn't like it when it was above his waist. Nobody likes it, but some like it even some like it even lesser than the others. But spin, he was a master. I've spent so many hours with him in partnerships. Unbelievable player, unbelievable. He did not have a sweep shot. Never swept. He stepping out and never played with the pad. सो इवन ऑन अ टर्निंग ट्रॅक ही त्याची बॅट पुढे असायची आणि सिली पॉईंट शॉर्ट लेग वगैरे चान्सच नाही. आणि नंतर 1-2 ओव्हर नंतर सगळे बाउंड्रीवरच, कारण हा स्टेप आउट होऊनच अगेन्स्ट द स्पिन, विथ द स्पिन, समथिंग एल्स. आणि ग्रेट स्कोरर ऑफ रन्स, ग्रेट बिल्डर ऑफ एन इनिंग्स. नोबडी हॅज टॉक्ड अबाउट दॅट. इज अ ग्रेट बिल्डर ऑफ एन इनिंग्स. टुडे वी आर सीइंग पृथ्वी शॉ इन अ लिटल बिट ऑफ अ स्पॉट. If he can learn like Vinod how to build an innings, Prithvi will again be back on top. But Vinod was a great, he knew how to score runs, he knew which bowler to attack, he knew which situations मध्ये काय करायचं, थोडं माघार घेऊन खेळायचं का, go all out. आणि I think that came from Achrekar sir. Sachin also great builder of an innings, सिडनीला 241 केले, एक कव्हर ड्राईव्ह नाही खेळला. पण दॅट इज इंट्रोस्पेक्शन ना, की मी तिकडे नाही खेळणार, बाकीचं आहे ना 270 डिग्रीज आहेत माझ्याकडे खेळायला. सो दीज थिंग्स आर नॉट मेनी पीपल टॉक अबाउट इट, बट दीज गाईज वर, विनोद वॉज अ ग्रेट रीडर ऑफ द गेम ऑल्सो. He knew even a decent captain as well, but a great mind for cricket. Super player and a great mind for cricket. आणि हे मुंबईला यू प्लेड युअर लास्ट सीझन 2001. पण ॲट दॅट टाइम म्हणजे यू आर नॉट इवन 30, म्हणजे 30 पण नाही. सो नॉर्मली 30ला पीक होतं. त्यावेळी तुम्ही का ठरवलं की नाही आता मला काहीतरी. I was not enjoying it at MCA. कारण I just felt I was being singled out unnecessarily.
अँड आय डिड नॉट वॉन्ट टू प्ले एनिवेअर एल्स. आय गॉट लॉट्स ऑफ ऑफर्स, पण मी ठरवलं होतं की मी कॅब घालीन फक्त मुंबईची. अँड देन आय डिसाइडेड की आय डू माय MBA. पण देन फेट हॅड सम अदर आयडियाज. म्हणजे 28-29 वर्षी पीक करिअर, बाकीच्या स्टेटची ऑफर असताना तुम्ही नाही म्हणून यू डिसाइडेड टू मूव्ह ऑन. 6-7 स्टेट्सना मी नाही म्हणालो. पण मग ठरवलं की बिझनेस किंवा म्हणजे MBA करायचा. आय वॉन्टेड टू डू माय MBA. मी ती CET वगैरे पण दिली होती. ते सगळे क्लासेस वगैरे पण मी जायचो रोज. आणि म्हणजे एवढं इंडिया खेळल्यानंतर हो ते लॉजिक आणि ते MCQs असतात सगळे. तर ते इट वॉज टफ. पण नंतर सडनली आय गॉट टॉकिंग टू स्टीव्ह वॉ समवेअर आणि ही टोल्ड मी दॅट ही इज गोइंग टू बी पार्ट ऑफ अ स्पोर्ट्स मार्केटिंग कंपनी इन इंडिया अँड दे वुड लाईक टू हॅव मी ऑन बोर्ड. तर नील मॅक्सवेल म्हणून माझा एक खूप चांगला मित्र आहे अजून, हू वॉज स्टीव्हज पार्टनर इन दॅट कंपनी कॉल्ड स्पोर्टिंग फ्रंटियर्स. आणि आय स्टार्टेड वर्किंग फॉर स्पोर्टिंग फ्रंटियर्स फॉर 2 or 3 years. Then and I was advising clients on how to invest their money in cricket basically. Perimeter advertising, brand endorsement, हे ते. So like a media planner for them basically. अच्छा. पण ते तिकडे म्हणजे at the job you started. My first job was in sales, so I would go and sell boards to companies. And I had one common pitch that this is the last board I have, so you can buy it from me. So started that way, and then left Sporting Frontiers, started a company called Sports One Consulting, because few of my clients wanted to work with me directly. आणि ते करताना म्हणजे काम तेच also helping clients build IPs as well. And then it was running well, but I met with a very bad road accident. And I was on crutches for about 5 or 6 months, and my company went down, and I was sitting at home. My wife was basically the sole bread earner at that time. She used to work for Times of India, Westside Plus म्हणून ते supplement त्यांचं असायचं. She used to work for that, and I was at home wondering, what am I going to do? And but never lost heart. And suddenly out of the blue, I got a call from Nike. Saying that they would like to interview me as they had just come into India. Then I spent 12 terrific years with them, 11 and a half. 11 years with Nike. Yeah. And heading India market. So I was the head of sports marketing for India. And then also spent 3 years in Europe at Nike's European headquarters. तर तेव्हा इंडियामध्ये नायकी आणि BCCIचा डील होता. So I looked after that deal and also signing players, building up a player roster for Nike across sports. So Bhaichung, Sunil Chhetri, Virat, Rohit, Ajinkya. Virat you identified at the age of म्हणजे 16व्या वर्षी. I think 16 and a half before he played for India under 19. Before he under 19 खेळण्याच्या आधी त्याला नायकीने साइन केलं. हो. One of my friends who's a coach in Delhi, he called me and he said you have to have a look at this guy. And he was a good player, but he had these amazing eyes, which have very confident kind of a guy. अंडर 19 खेळण्याच्या आधी साइन केलं असेल तर नायकीने लाईफ टाइम बोनस देऊन टाकला. Yeah, exactly. So we signed him before that. And then he was with the brand for about 8 or 9 years after that. पण कसं त्याला म्हणजे दिल्लीच्या माणसांनी सांगून हाऊ डिड यू म्हणजे ही प्रोसेस कशी होते की नायकी एखाद्या कारण म्हणजे आता विराट कोहली झाला तसे अजून 50 जण साइन झाले असतील. आता विराट कोहली झाला म्हणून करेक्ट तुम्ही बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू विचारते की नायकीने 50 जणांना साइन केलं तर त्याला विराट कोहली पुढे गेला, रोहित शर्मा पुढे गेला. पण ते मॅथ्स कसं वर्क करतं? एक स्ट्रॅटेजिक कॉल घ्यायला लागतो की डू यू वॉन्ट टू साइन समबडी हू इज ऑलरेडी बिग राईट नाव or do you want to sign somebody who's a young gun but who will be big after a couple of years, who has a reasonable chance of being big. And all the big players were gone already. They were with Reebok or Adidas at that time because Nike was the last company to come into. But Nike got the crown jewel which was the Indian team. तर तो swoosh सारखा दिसतच होता on the ground. So then we decided internally that let's sign younger players, who have like a 1, 2, 3 year horizon. And we'll get better deals doing that. So hence we signed a lot of the younger players. तर आणि माझा एक बॉस आहे जो नायकी टेनिस रन करायचा ग्लोबली आणि ही इज ऑलवेज नोन ॲज ही साइंड शारापोवा अँड ही साइंड सरीना अँड ही साइंड नडाल अँड ही साइंड फेडरर.
but he used to tell me, Jatin, nobody talks about the 45 other players who didn't make it. You know, so yeah, I can say I'm the guy who did it, but there were other guys like with Virat. We had signed Tanmay Srivastava, whom I thought was a good player. He unfortunately nice halat hai, you know. So, but you have to take a punt, but you have to take a strategic call whether to go with a big name or go with a smaller name right now. And Nike had great marketing. You know, so even we could work some magic with lesser known faces also at that time. So that was the thought behind it. कारण विराट कोहलीला 16 वर्षी साईन म्हणजे ती दिल्लीच्या कोच म्हणतात सो तुम्ही तिकडे गेलात आणि बॅटिंग बघून हो दोन तीन बॉल आय रिमेंबर वी हॅड साइन्ड एम विजय ऑल्सो and I'd gone to Chennai to watch a Tamil Nadu game. He got out in both the innings, but 5 or 6 balls he played out like it reminded me of VVS Lakshman, you know, tall and just hitting through the V, and we signed him and he was with Nike for many years after that. बघायला तो सगळ्यात एलिगंट प्लेअर म्हणजे जो इंडियाच्या टीम मधला होता तो. आणि एम विजयचा रेकॉर्ड बघितला होता, इज गॉट अ सिरियस ओव्हरसीज रेकॉर्ड ऑल्सो. आणि क्रिस्टियानो रोनाल्डोचं सायनिंग किंवा ते कसं झालं म्हणजे मी नायकीने मला युरोपला बोलवला होता की कारण हे जे 2011 मध्ये ब्लीड ब्लू म्हणून एक कॅम्पेन झालं आणि दॅट बिकेम रिअली मॅसिव्ह बिकॉज इंडिया वन द वर्ल्ड कप. तर इट बिकेम मॅसिव्ह बट इट वॉज अ 360 integrated campaign. So it was tied into merchandise, it was tied into events, it was, you know, there were a lot of things happening with Nike at that time. And it must have gone well and they thought ki, hey, this guy seems to be good at integration. So they moved me into a newly created role in Europe, which was around working with all the top teams and the top players to integrate their product and marketing into one cohesive unit, so that you know the Nike is talking about the right things at the right time in the right manner. तर तेव्हा नायकीकडे खूप आत्ताहून जास्त खूप टीम्स होत्या. तेव्हा इटलीमध्येच इंटर अँड युवेंटस बोथ वर नायकी, युनायटेड वॉज नायकी, आर्सेनल वॉज नायकी, देन यू हॅड ऑब्वियसली बार्सिलोना and Atletico Madrid, all Nike teams. And then Cristiano Ronaldo has a huge business with Nike called CR7, and that business was kind of, you know, little bit too many moving pieces. So they said, okay, you look after this as well. And then Nike ची एक technology launch झाली होती called Flyknit. So today if you see most of the brands are doing Flyknit. The concept for Flyknit was instead of let's use a t-shirt kind of material for the upper of the shoe, because मग ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये अडिसिव्स कमी लागतात आणि कार्बन फुटप्रिंट कमी होतं. अँड नायकी हॅज अ व्हेरी बिग अम्बिशन ऑफ बिंग द ग्रीनेस्ट कंपनी. तर दॅट वॉज अ ग्लोबल लॉन्च, सो दे सेड यू डू दिस एज वेल. तर इट वॉज वन सुपर रोलर कोस्टर राईड फुल ऑफ चॅलेंजेस. विराट कोहली बरोबर काम केलंय, रोहित शर्मा बरोबर काम केलंय, क्रिस्टियानो रोनाल्डो बरोबर काम केलंय. फुटबॉल आणि क्रिकेट, हो म्हणजे आता आपण IPLच्या वेळी म्हणतो की काय इट इज बिगेस्ट लीग किंवा सेकंड बिगेस्ट लीग, पण इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड फुटबॉल किती मोठा आहे? इट्स मच बिगर. आता आय डोंट नो व्हॉट द लेटेस्ट पब्लिश नंबर्स आर, पण नायकी और ॲडिडास इन युरोप द फुटबॉल बिझनेस इटसेल्फ मस्ट बी $3 or $4 billion. So that's the, you know, when that league is able to sell other stuff, you know, so even when we used to evaluate teams for Nike, we would always say ki, is this team going to make the Champions League semi-final or the Champions League final? Because when your club enters the Champions League semi-final, the shirts just fly off the shelves basically. You know, so that's where the share of wallet from the consumer puts his or her hand in the pocket and removes the money out. So they खूप very slick काय म्हणायचं merchandising machine, which is missing in India, which is missing in cricket just because of the number of fakes here in the market. So it's a very highly oiled, evolved business engine around football, around all the American sports as well. I remember going to watch the Dallas Cowboys at their stadium, आणि त्या स्टेडियमला 5 नायकीचे स्टोर्स होते स्टेडियममध्ये आणि बिल भरायला अशी चर्चगेट स्टेशनला तिकीट घ्यायला लाईन लागते ना, अशी लाईन लागत होती. where $200, $300, $400 per person had spent already.
So that's where India is heading slowly. You're seeing it. The consumerism in sport is coming up. Yeah. पण नायकेचं चालू असतानाच सिलेक्शन कमिटी सुद्धा. हो, I left Nike to join the selection committee. I had made up my mind to leave Nike कारण मला खेलो मोर म्हणून एक कॉन्सेप्ट करायचा होता. हो, तर मी I had already given out feelers की मी I'm going to move out. पण तेव्हा I was asked to kind of interview for the selection committee as well. मी आणि मग ते इट्स अ व्हेरी टफ जॉब ऑनेस्टली अँड इट्स अ थँकलेस जॉब. आणि ट्विटर इज वेटिंग फॉर यू ॲट एव्हरी स्ट्रीट कॉर्नर. पण कुठल्या प्लेअरच्या सिलेक्शन बद्दल तुम्हाला डिसअपॉइंटमेंट की नाही करू शकलो किंवा करू शकलो? आय थिंक 20 वी मेड सम गुड कॉल्स. आय थिंक BCCI invests a lot of money into A teams program. So we could bring players up, and Washi is one of those guys. Shardul Thakur came up at that time. Nantar Shami came up at that time. Siraj came up at that time. I thought we did a good job in providing the bench strength. I thought 2019 World Cup la we could have picked one or two players. I thought Shreyas Iyer could have gone for that World Cup. I was very very firm in my belief that he should be there. आणि हे आपण म्हणतो नंबर 4 is much made of. वाईट बॉल क्रिकेटमध्ये 50 ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये नंबर 4 अँड ऑल डझंट. का नाही गेला तो श्रेयस अय्यर आणि अंबाती रायडूही नाही गेला? हो, सो कसं होतं की द कॅप्टन वॉज व्हेरी फर्म दॅट ही वॉन्टेड सम एक्स प्लेयर. आणि captain's view has always got to be considered. After you try your best to convince him, and if he still एक फ्लाइंग फॉर्मेशन कॅप्टनच्या माइंडमध्ये असतं की माझे 11 असे असणार आहेत. and that Virat was very very sure that he wanted a certain flying formation, and then we kind of let it go because you don't want to send an angry captain to a World Cup. You want to try and you have to give people the benefit of the doubt ki maybe he could be right. And कारण कसं असतं, एक टीम मॅनेजमेंट असते, एक सिलेक्टर्स असतात. At the end of the day that you have to listen to the team management in terms of what they think is the right mix of players. So you have to you can go only so far, but then you have to take their vision into cognizance जसं आपण म्हणतो. So business of sports मधनं you came back to cricket. त्याच्यानंतर यू अगेन वेंट बॅक टू बिझनेस स्पोर्ट्स, आणि ते पण मोठ्या स्केलवरती, आणि ते पण स्वतः चालू करून. हो. तर खेलो मोर ही कन्सेप्ट डोक्यात कशी आली? का नायकीमध्ये काम करताना ती कुठेतरी बिल्डअप होत होती आणि मग ती केली? आम्ही ॲम्स्टरडॅमला राहायचो ॲज अ फॅमिली. तर तिकडे Booking.com म्हणून एक खूप मोठी कंपनी आहे. इट्स Booking.com's फाउंडर इज डच. सो त्यांचे वर्ल्ड हेडक्वार्टर्स ॲम्स्टरडॅमला आहेत. आणि आय गॉट टू नो अ कपल ऑफ पीपल हू आर वर्किंग फॉर दॅम. दे टुक मी टू द Booking.com ऑफिस and I was just blown away by the idea of aggregating everything on one platform. And I thought यार ये तो इंडिया में करना चाहिए. आणि I सब छोड़ छाड़ के very very plum job in Nike. My bosses couldn't believe it because they wanted me to go to the US वगैरे. पण 12 वर्ष नायकी ना, 12 हो, 11-12 वर्ष नायकी. आणि प्रूव्हन म्हणजे हो. मी जेव्हा I had to learn from scratch at Nike because they have all these big companies now. They have one Sacha they have a working. So it was tough, but I thought I have to try it out. I have to try this Khelo More thing out, and it's all about just giving consumers access to sport. India मध्ये just think about your friend circle. So many of your friends will be keen on sports, right? But they don't know की coach कुठे मिळेल, venue कुठे मिळेल, product कुठे मिळेल. So here's one unifying offering की इकडे तुम्हाला सगळं मिळेल. So we are building that इकडे तुम्हाला सगळं मिळेल over the last 6 or 7 years, starting with venues. तर आता तुम्हाला venues बुक करायचे असले तर तुम्ही टर्फ बुक करायचा आहे का, बॅडमिंटन कोर्ट्स बुक करायचे आहेत. पिकल बॉल हॅज बिकम व्हेरी बिग नाउ. तर मुंबईत काहीतरी पिकल बॉल हॅज बिकम द डेस्टिनेशन फॉर रिटायर्ड टेनिस प्लेयर्स नाउ. अँड दे प्रे ऑन अनसस्पेक्टिंग पीपल अँड विन टॉर्नामेंट आफ्टर टॉर्नामेंट.
वी हॅव वन इन आवर ऑफिस, आकाश वाघ. तो सगळ्या टुर्नामेंट खेळतो आणि जिंकतो. तो लेफ्टी या रायटी खेळला तरी जिंकेल. पण या, सो वी आर बिल्डिंग दिस ॲज अन ऑफरिंग. वी वॉन्ट टू मेक दिस इन टू अ सुपर ॲप फॉर स्पोर्ट्स. जसं स्विगीमध्ये आपण जातो, आपण म्हणतो ना चल स्विगी करूया आज आता. तर आम्हाला असं वाटतं की खेळायच्या आधी तुम्ही म्हणाल खेलो मोर पे देखले ना कुछ तो मिल जाएगा. या, सो दॅट्स वॉट वी आर बिल्डिंग अ टेक फ्लोर प्लेट टू ॲग्रिगेट वेन्यूज अँड टू पुश इट आउट टू, म्हणजे इन्क्लुडिंग टर्फ, ग्राउंड, हो सगळं. आणि आता कोचेस इन्क्लूड करू. Now we are building a feature called Connect. So tomorrow if you want to go, if you're wanting to play box cricket but you're a 3 players short, you can just post it in the Khelo More feed and somebody will connect with you. And you can then make that team, and then you have 2 or 3 filters with which you'll be able to match your quality, so all that is possible through technology. We also want to work with AI for cricket coaching. Here I'm myself focusing a lot on cricket coaching nowadays as well through Khelo More. तर असं सगळं गमती जमती चालू आहेत. पण किती कम्फर्ट, म्हणजे आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर येऊन हे करायचंच होतं. कारण म्हणजे मंथली गोष्टी व्यवस्थित येत असताना त्याच्यातनं बाहेर पडून स्टार्टअप चालू करणं आणि म्हणजे आणि आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये चालू करणं, तर हे कसं, म्हणजे डिसिजन किती वेळ लागला हा डिसिजन घ्यायला की नाही आता बस आता मला नाही? इट वॉज अ व्हेरी क्विक डिसिजन. आय टेक व्हेरी क्विक डिसिजन्स, बट आय थिंक आय मस्ट से दॅट माय वाईफ हॅज सपोर्टेड मी लाईक क्रेझी. म्हणजे मी सगळ्यांना म्हणतो की जे येतात मला की मला हे स्टार्ट करायचं आहे, मला ते स्टार्ट करायचं आहे, मी आधी म्हणतो की तुम्हाला जेवढं डिफिकल्ट वाटतं आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने डिफिकल्ट होणार आहे. So I always tell them that I completely underestimated how tough it will be. But once you're in. So, and I really feel it will make a difference to overall health of Indians in the long run. मी माझ्या बायकोला सांगत होतो की G7 ची काहीतरी मीटिंग होती, which was on TV, we were watching the news. आणि मी म्हणालो की गंधाली, these are the 7 biggest countries in the world economically. It's not a coincidence that they are also 7 biggest sports countries in the world. So if India has to become जे आपण विकसित भारत म्हणतो, we need to have organized sport. So across the country you need to be able to find a coach, you need to be able to find a venue, you need to be able to join an academy. हे सगळं झालं पाहिजे की नाही, so that's a simple एक north star for all of us in the company. Nice. आता 12 cities मध्ये आहे. हो, आता 12 cities मध्ये we are onboarding day on day. We've got great investors. And our latest investor is Mr. Rajdeep Gupta from Root Mobile, a fantastic human being. His is a bootstrap to IPO story. So unbelievable. So when you have good people on your side, good things happen. आत्ताच्या एकच शेवटचा, आता शेवटाकडे येताना आत्ताच्या या जनरेशनमध्ये एखादा प्लेयर असा वाटतोय की जो पुढे म्हणजे किंवा 2 प्लेयर की जे मोठे? Jaiswal and Gill. I think really enjoyed watching Gill over the last couple of innings. Putting his head down and thinking as a captain. You can feel that when he's batting, he's thinking like a captain. And that's what a number 3 needs to do. That's what a young player needs to do. So both these players are fantastic players. And then you have a lot of talent. You have Sanju Samson and you have Tilak and खूप talent आहे. पण Jaiswal is number 1 today in terms of talent because he scores on both sides of the wicket and both sides, front and back foot. त्याला he can be his own worst enemy. He needs to be very careful. कारण आता ही trajectory त्याची economically he will start getting wealthier and wealthier, and that's when passion gets questioned. That's why I rate Virat Kohli, Sachin very highly. Karan with hundreds and thousands of crores in the bank, still passionate about the game. That is what, if both these guys keep that intact, that why are we playing the game? It's very simple, because you love the game. If they keep that intact, I think both are superb lambi race ke ghode for India. Thank you sir. Pleasure. आज इकडे आलात आणि
खेलो मोर मला अशी गॅरंटी आहे की स्विगी झोमॅटोच्याच किंवा रूट मोबाईलच्याच वेने थँक्यू ते पुढे जाईल आणि त्याच्यात आम्हालाही त्यात थोडा थोडा स्टेक मिळेल म्हणजे सो सगळं ते गिव्ह अँड टेक होईल. आज तुम्ही आलात त्याच्याबद्दल खरोखर थँक्यू व्हेरी मच. एक स्पोर्ट्स कट्टाकडून आम्ही एक छोटंसं थँक्यू माय प्लेजर. इट वॉज लॉंग पेंडिंग. आय एम हॅपी दॅट आय केम अँड डिड दिस. येस. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आत्ता मात्र या स्पेशल एपिसोडमध्ये आम्ही थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.